नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की RTचा फॉर्म भरण्याकरिता वय मर्यादा काय असणार आहे. ते पाहण्यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये RTE एवढे टाकून सर्च करायचं आहे. जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे जीआर अबाउट एंट्री लेवल एज, यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही एज रूल 2024-25 यावरती एकदा क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची PDF जी आहे ती फोनमध्ये डाउनलोड होईल. तर ही PDF तुम्हाला ओपन करायची आहे. PDF ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे वाचू शकता महाराष्ट्र शासन, इथे वाचू शकता दिनांक 22/2/2024 रोजी हे GR जे आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचा हा GR आहे. आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिल्यांदा अनुक्रमणिका आहे, त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे नंबर दिलेले आहेत. दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये प्रवेशाचा वर्ग दिलेला आहे. प्रवेशाचा वर्ग म्हणजे जर तुम्हाला प्ले ग्रुपला किंवा नर्सरीला ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यासाठी पुढील वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय इथे सांगण्यात आलेलं आहे व शेवटचा जो कॉलम आहे दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय हे इथे सांगण्यात आलेलं आहे. आता समजा तुम्हाला प्ले ग्रुप किंवा नर्सरीला तुमच्या मुलाचं ॲडमिशन RT थ्रू करायचं असेल तर वयमर्यादा काय सांगण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता दिनांक 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 रोजी तुमच्या मुलाचे किमान वय म्हणजे कमीत कमी वय 3 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला नर्सरी किंवा प्ले ग्रुपला RT थ्रू ॲडमिशन घ्यायचं असेल तर 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय 3 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि 3 वर्षापेक्षा जास्तीत जास्त वय जर पकडलं तर 4 वर्ष 5 महिने 30 दिवस हे असणं गरजेचं आहे, जर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ॲडमिशन RT इथून करणार असाल तर. त्यानंतर दुसरा जो अनुक्रमणिकामध्ये दुसरा पॉईंट आहे ज्युनियर KG. आता तुम्ही म्हणाल की ज्युनियर KGसाठी आम्हाला RT इथून ॲडमिशन करायचं आहे तर त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान तुमच्या मुलाचे किमान वय 4 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं हे राहणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला सिनियर KGसाठी RT मधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2018 ते दिनांक 31 डिसेंबर 2019 या दरम्यान तुमच्या मुलाचे वय 5 वर्ष कमीत कमी असणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इथे पाहूया इयत्ता पहिलीसाठी जर तुम्ही RT मधून प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर वयमर्यादा ही 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 यामध्ये दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय कमीत कमी वय 6 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय हे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं राहणार आहे. तर ही काही वयोमर्यादा होती RT मधून प्रवेश घेण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचं तर घेऊ शकताय. आणि यावर्षी जर तुमचा RT मध्ये नंबर नसेल लागला तर निराश न होता पुढच्या वर्षी RT साठी जर तुमच्या मुलाचे वय बसत असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी RT साठी परत फॉर्म भरायचा आहे आणि ज्या चुका तुमच्या यावर्षी झालेल्या आहेत त्या चुका टाळायच्या आहेत. जर काही अपुऱ्या कागदपत्रांमुळे तुमचा प्रवेश नाकारला असेल किंवा रेंट ॲग्रीमेंट नसल्यामुळे प्रवेश नाकारला असेल, रेंट ॲग्रीमेंट आहे परंतु RTचा फॉर्म भरल्याच्या नंतरचा आहे, अशा कारणांमुळे जर तुमचं किंवा कोणत्याही कारणामुळे तुमचं जर RTचा प्रवेश नंबर लागल्यानंतर सुद्धा नाकारला असेल तर त्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी होणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. व पुढच्या वर्षी तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे RT मध्ये जर वय बसत असेल तर तुम्हाला नेक्स्ट इयर परत फॉर्म भरायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
RT संदर्भात भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता.